गॅसचा वापर न करता अगदी 5 ते 7 मिनिटात तयार होणारे हे मऊसूत तोंडात ठेवताच विरघळणारे पेढे खूप म्हणजे खूप सोपे आहे बनवायला. जर कधी तुम्हाला मिठाई बनवायला टाईम नाही भेटला तर तुम्ही ही झटपट तयार होणारी मिठाई बनवू शकता. किंवा कधीतरी तुम्हाला खूप गोड खाण्याची इच्छा झाली आणि घरात काहीच नसेल तर तुम्ही हे झटपट तयार होणारे पेढे बनवू शकता. खूप आवडेल तुम्हाला. नक्की ट्राय करून पहा. हाय फ्रेंड्स, नमस्कार. मी अमृताच पाककलामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. त्या अगोदर तुम्हाला छोटीशी विनंती आहे, रेसिपी पूर्ण पहा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा. तसेच अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूच्या घंटीवर दाबून ऑल बटनवरती देखील दाबा. त्यामुळे काय होईल, माझ्या येणाऱ्या प्रत्येक रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमची कुठलीही रेसिपी मिस नाही होणार. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर हे पेढे बनवण्यासाठी मी आता या कपाने सर्व मेजरमेंट घेते. तर इथे मी अर्धा कप पिठी साखर घेतलेली आहे. पिठी साखर मी एका मोठ्या बाउलमध्ये ओतून घेते. आता याच कपाने आपल्याला 1/4 कप साजूक तूप घ्यायचं आहे. वनस्पती तूप घ्यायचं नाही. कधीकधी वनस्पती तूप घसा धरतं आणि त्यामुळे घसा खराब होऊ शकतो. त्यामुळे इथे आपल्याला साजूक तूपच घ्यायचं आहे. तसेच आपल्याला घट्ट तूप घ्यायचं आहे. तूप वितळवून घ्यायचं नाही आहे. आणि त्यानंतर तूप आणि साखर आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये 1 ते 2 मिनिट सतत असं हलवत राहायचं आहे. यामुळे छान क्रीमी फ्लफी बॅटर तयार होतं आणि आपल्या मिठाईत तूप घातले असं जराही वाटत नाही आणि मिठाई छान टेस्टी देखील होते. 1 ते 2 मिनिट फेटून घेतल्याच्या नंतर हे असं क्रीमी बॅटर तयार झालेलं आहे. एकदम फ्लफी तुम्ही पाहू शकाल. हे आता आपण साईडला ठेवूयात. आता या मिक्सरच्या भांड्यात मी साखर दळून घेतली. त्याच मिक्सरच्या भांड्यात आता मी बाकीचे साहित्य देखील दळून घेत आहे. तर इथे मी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे 1 कप. याऐवजी तुम्ही फुटाणे देखील घेऊ शकता, साल काढलेली फुटाणे. त्यानंतर आपल्याला 1 इलायची घालायची आहे आणि 1/4 कप काजू घालायचे आहे आणि याची आता आपल्याला पावडर करून घ्यायची आहे. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकाल एकदम बारीक पावडर करून घेतलेली आहे मी. ही पावडर देखील आता साईडला ठेवूयात. आणि आता आपण जे साखर आणि तूप फेटून घेतलेलं आहे त्यात आपल्याला 2 ते 3 चमचे दुधाची साय घालायची आहे. यामुळे पेढ्याला छान टेस्ट येते. ती देखील आपल्याला साखर आणि तुपाच्या मिश्रणात व्यवस्थित फेटून घ्यायची आहे अशा प्रकारे. आणि लगेच आता आपल्याला आपण जी फुटाण्याची पावडर करून घेतलेली आहे ती सर्व पावडर यात घालायची आहे. तसेच मिल्क पावडर घालायचं आहे. 15 ग्रॅमचं मिल्क पावडरचं पाऊच घेतलेलं आहे मी, डेअरी व्हाईटनरवालं, ते देखील घातलेलं आहे. आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मी यात दुधाची साय घातली आहे, माझ्याकडे होती म्हणून. पण तुमच्याकडे जर दुधाची साय नसेल तर तुम्ही ती स्किप देखील करू शकता. त्याऐवजी मिल्क पावडर तुम्ही थोडंसं जास्त घाला, म्हणजे पेढ्याला छान टेस्ट येईल. सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून झालं की आपल्याला यात आता केशरवालं दूध घालायचं आहे. 10 ते 12 केशरच्या काड्या मी 1.5 टेबलस्पून दुधात अर्धा तास अगोदरच भिजत ठेवलेल्या होत्या. यात थोडासा येल्लो कलर देखील घातलेला आहे मी. कलर पूर्णपणे ऑप्शनल आहे. तसेच येल्लो कलरऐवजी तुम्ही दुसरा कोणताही कलर वापरू शकता. इथे केशरचे धागे मी तसेच ठेवलेले आहे गार्निशिंगसाठी. फक्त दूध यात घातलेलं आहे. आता लागेल तसं दूध घालून या मिश्रणाचा आपल्याला घट्ट गोळा बनवून घ्यायचा आहे. याला जास्त मळायचं नाही आहे, नाहीतर याला तूप सुटतं. हातानेच व्यवस्थित मिक्स करून घेते मी. याला थोडंसं मळून घेते आहे. तसेच आता इथे मी केशरवालं दूध घातले, परंतु तुमच्याकडे जर केशर नसेल तर काहीच हरकत नाही, नॉर्मल दूध घाला. केशर देखील पूर्णपणे ऑप्शनल आहे. आपण अगोदरच यात इलायची घातली, त्यामुळे इलायचीने देखील खूप छान टेस्ट येते याला. असा घट्टसर गोळा मळून झाला की आपल्याला आता पेढे बनवायचं आहे. थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे आणि त्याला थोडंसं सॉफ्ट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. आणि त्यानंतर त्याला गोल आकार द्यायचा आहे. याचा असा गोल न चिरता गोळा तयार झाला की आपल्याला हवा तसा आकार या पेढ्याला द्यायचा आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला आकार देऊ शकता. मी असा थोडासा गोल करून चपटा करून घेतलेला आहे याला. आता याला तुम्ही तुमच्या आवडीनुसार गार्निशिंग करू शकता. आपण जे मगाशी केशरचे धागे ठेवलेले ते यावरती असे लावून घेते. पेढा आपला तयार आहे. किती छान शाईन आलेले आहे पेढ्याला, तुम्ही पाहू शकाल, आणि अजिबात चिरलेला नाही आहे. आता राहिलेले पेढे देखील आपल्याला अशाच प्रकारे बनवायचे आहेत. थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे. त्याला थोडंसं अगोदर मऊ करून घ्यायचं आहे. जास्तही मऊ करायचे नाही, नाहीतर यातलं तूप रिलीज होतं, तूप सर्व बाहेर येतं. पेढ्याला असा हवा तसा आकार द्यायचा आहे आपल्याला आणि त्यानंतर आवडीनुसार गार्निशिंग करून घ्यायचं आहे. आपला दुसराही पेढा तयार आहे. आता राहिलेले सर्व पेढे मी अशाच प्रकारे बनवून घेते. सर्व पेढे आपले बनवून झालेले आहे. किती सुरेख दिसत आहे तुम्ही पाहू शकाल. आता आपला रिझल्ट आहे पेढे कसे झाले तर आपण आता चेक करूयात.
पेढे दिसायला किती सुंदर दिसत आहे तुम्ही पाहू शकाल. तेवढेच सॉफ्ट देखील झालेले आहे. तुम्ही पाहू शकाल किती सॉफ्ट झालेले आहेत. तर अगदी सहज तुटत आहे आणि खायलाही खूप छान लागतात. घाई गडबडीच्या वेळेस घरातील साहित्यात पेढे किंवा मिठाई बनवण्याचा हा एक उत्तम पर्याय आहे. तर नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटली तुम्हाला ही पेढ्याची रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा. बाय बाय.